हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 2 पोएम नंबर 1.4 वेक अप टाईम. वेक अप टाईम. वेक अप म्हणजेच उठा, झोपेतून उठा. टाईम म्हणजेच वेळेत. वेळेत उठा असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. सुंदर असे इथे पोएम देण्यात आलेलं आहे. चला तर तो तालासुरात कसा म्हणायचा आहे आणि त्यानंतर त्याचं इथे एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर येथे आपण डू यू नो पाहून घेऊया. डू यू नो तुम्हाला माहित आहे का? हू वेक्स अप द बर्ड्स इन द मॉर्निंग. तर सकाळी पक्ष्यांना, बर्ड्स म्हणजेच काय? पक्ष्यांना. सकाळी पक्ष्यांना कोण उठवतं? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आन्सर येईल सनलाइट अँड देअर इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक वेक अप द बर्ड्स इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी सूर्यप्रकाश पडतो, सनलाईट पडतो आणि त्यांची बॉडी अशी प्रिपेअर झालेली असते, अशी तयार झालेली असते, अशी मॉडिफाईड असते की बायोलॉजिकल क्लॉक असतं त्यांच्या बॉडीत. ऑटोमॅटिकली त्यांना जाग येते. चला तर पोयम कसा तालासुरात म्हणून घ्यायचा आहे आपण पाहून घेऊया. Cocks crow in the morn to tell us to rise, and he who lies late will never be wise. For early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. तर सुंदर असे इथे पोयम आहे. तर या पोयमला कोणी लिहिलेलं आहे? तर या पोयमचे पोएट आहेत बेंजामिन फ्रँकलिन आहे. तर बुकचं नाव आहे पुअर रिचर्ड्स अल्मन. 1735 मध्ये हा लिहिण्यात आलेला आहे. त्यातला हा पोयम आहे. तर पोयम मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. कॉक्स क्रो इन द मॉर्न टू टेल अस टू राईज. कॉक्स, कॉक्स म्हणजेच काय? कोंबडा किंवा कोंबड्या. क्रॉ, क्रॉ म्हणजेच आरवणे. कोंबडा सकाळी आरवतं ना, कोंबड्या सगळी जर सकाळी सकाळी आरव देतात, आपल्याला आरवतात, त्यालाच क्रो असं म्हटलेलं आहे. इन द मॉर्न, मॉर्न म्हणजेच काय? सकाळी. टू टेल अस टू राईज, कशासाठी आरवत असतात ओ? हे कशाला कोंबडे ओरडत असतात? तर आपल्याला ते सांगत असतात की काय झालेली आहे? सकाळ झालेली आहे. टेल अस टू राईज, राईज म्हणजेच काय? पहाटे झालेली आहे. अँड ही हू लाईज लेट विल नेव्हर बी वाईज. आणि ते काय सांगतात आपल्याला? सकाळ तर झालेली आहे हे सांगण्यासाठी तर ओरडतातच. त्याचप्रमाणे आपल्याला ते काय सांगतात? तर जो सकाळी उशिरा उठतो, ही हू लाईज लेट, जो कोणी आहे, जो माणूस सकाळी उशिरा उठतो, विल नेव्हर बी वाईज, तो कधीच बुद्धिमान होत नाही. नेव्हर, नेव्हर म्हणजे कधीच नाही. वाईज, वाईज म्हणजेच काय? बुद्धिमान. जो उशिरापर्यंत बेडमध्ये झोपतो, उशिरापर्यंत झोपतो, तो कधीच बुद्धिमान होत नाही. असं कोण सांगतं आपल्याला? कॉक्स क्रो करून सांगतात, आरवून सांगतात. कधी? सकाळी. सेकंड स्टांजात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. फॉर अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. आणि इथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा. जो कोणी माणूस आहे, जो कोणी व्यक्ती आहे, जो रात्री लवकर झोपतो, अर्ली टू बेड, अर्ली म्हणजेच लवकर, बेड म्हणजे झोपी जाणे. जो लवकर झोपतो अँड अर्ली टू राईज, तोच काय करतो? सकाळी लवकर उठतो. अर्ली, अर्ली म्हणजेच लवकर, राईज, राईज म्हणजेच उठणे. इज द वे टू बी, हाच खरा मार्ग आहे किंवा हाच खरा रस्ता आहे. कशाचा? हेल्दी, वेल्दी अँड वाईज. तो माणूस रात्री लवकर झोपला आणि सकाळी लवकर उठला, हाच त्याचा उत्तम मार्ग आहे. काय राहण्याचा? हेल्दी राहण्याचा, स्वस्थ राहण्याचा. वेल्दी, वेल्दी म्हणजे तो धनवान पण होऊ शकतो आणि बुद्धिमान पण होऊ शकतो, वाईज पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे येथे पोयम आपण एक्सप्लेन करू शकतो. तर खाली आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत पहा, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. रीड अलाउड अँड राईट. राईज, राईज म्हणजेच उठणे. वाईज, वाईज म्हणजेच बुद्धिमान. अर्ली, अर्ली म्हणजेच लवकर. हेल्दी, हेल्दी म्हणजे स्वस्थ. अँड वेल्दी, वेल्दी म्हणजेच धनवान किंवा श्रीमंत. दॅट आफ्टर थर्ड वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. राईट रायमिंग वर्ड्स फॉर. तर आपल्याला येथे काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत पॅसेज मधून. आपल्याला त्यांच्या रिलेटेड आपल्याला काय करायचे आहेत? रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन देण्यात आलेला आहे रॉक्स. तर रॉक्सचा रायमिंग वर्ड येईल कॉक्स. तर इथं लिहून घेऊया. राईस देण्यात आलेला आहे. तर राईसचा रायमिंग वर्ड येईल
वाईज येईल. काय येईल? वाईज येईल. त्याचप्रमाणे इथे क्लेवर देण्यात आलेला आहे, तर क्लेवरचा येईल नेवर. तसंच रेड देण्यात आलेला आहे, रेडचा येईल बेड. रेडचा येईल बेड. आणि मे देण्यात आलेला आहे, मेचा होईल वे. मेचा काय होईल? वे. हेल्दी देण्यात आलेला आहे, तर हेल्दीचा होईल वेल्दी. हेल्दीचा काय होईल? वेल्दी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, अरेंज द गिवन वर्ड्स इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच ए टू झेड या सिक्वेन्सनं त्यांचे काय करायचे आहेत? फर्स्ट लेटर्सला सिक्वेन्समध्ये अरेंज करून आपल्याला हे वर्ड्स अल्फाबेटिकली लिहून घ्यायचे आहेत. आन्सर येईल, फर्स्ट वन येईल बेड, सेकंड वन येईल अर्ली, थर्ड वन येईल लेट आणि लास्ट वन येईल वाईज. त्याचप्रमाणे सेकंड वन मध्ये आहे टेल, कॉक, राईज अँड नेव्हर. तर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आन्सर येईल कॉक, नेव्हर, राईज, टेल. दॅट आफ्टर फिफ्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, रिसाइट द पोयम. तर पोयम रिसाइट करायचं आहे. सिक्स्थ वन सांगण्यात आलेलं आहे, विच बर्ड्स डू यू सी अराउंड यू. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणकोणते बर्ड्स पाहता ते सांगा असं म्हटलेलं आहे. तर आन्सर येईल स्पॅरो, क्रो, पिजन, पॅरट अँड पिकॉक. हे सगळे बर्ड्स तुम्ही तुमच्या अराउंड आजूबाजूला पाहता. दॅट आफ्टर पोयम बेस्ड येथे एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर्स देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. कम्प्लीट द फॉलोइंग पोयम. तर पोयम येथे कम्प्लीट करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे, कॉक्स क्रो इन द मॉर्न डॅश डॅश अँड डॅश डॅश विल नेव्हर बी वाईज. तर आपल्याला पॅसेज मधूनच शोधून लिहायचं आहे. तर आन्सर काय येईल पहा, to tell us to rise and he who lies late. Second one आहे, for early to bed dash dash and dash dash healthy, wealthy and wise. तर आन्सर काय येईल पहा, and early to rise is the way to be. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन आहे, आन्सर इन वन वर्ड. तर इथे आपल्याला आन्सर वन वर्ड मध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट वन क्वेश्चन काय आहे पहा, हू क्रोज इन द मॉर्निंग. मॉर्निंगला सकाळी सकाळी कोण आरवतो, कोण ओरडतो इथे विचारण्यात आलेलं आहे. तर उत्तर काय येईल? कॉक येईल. काय येईल? कॉक येईल किंवा कॉक्स येईल. दॅट आफ्टर सेकंड वन आहे, हू रोड दिस लाईन. तर हे पोयम कोणी लिहिलेलं आहे, हे लाईन्स कोणी लिहिलेले आहे? तर इथं आन्सर आहे पहा, बेंजामिन फ्रँकलिन. काय येईल आन्सर? बेंजामिन फ्रँकलिन. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन आहे, व्हॉट विल अ पर्सन नेव्हर बिकम इफ दे लाय लेट इन द बेड. जो पर्सन आहे, जी व्यक्ती आहे, उशिरापर्यंत झोपत असेल, हू लाईज लेट, उशिरापर्यंत झोपत असेल, तर तो कधीच काय होणार नाहीये? बुद्धिमान होणार नाहीये, वाईज होणार नाहीये. तर आन्सर काय येईल? वाईज येईल. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, व्हॉट टाइम डू यू वेक अप एव्हरी मॉर्निंग. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? येथे असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर काय येईल पहा, आय वेक अप ॲट 6 AM एव्हरी मॉर्निंग. तर अशा प्रकारे येथे आपण पोयम नंबर 1.4 वेक अप टाइम. तर अशा प्रकारे आज आपण पोयम नंबर 1.4 वेक अप टाइम हा पोयम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.